21 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत आपल्याला पाऊस येणार का? ढगाळ वातावरण आपल्याला दिसत असेल, यामध्ये अवकाळी पाऊस येईल का? यामध्ये आपण अभ्यासक जे पंजाब डगराव आहे यांनी एक अंदाज दिलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आपण व्हिडिओमध्ये सविस्तर आणि स्पष्ट माहिती बघूया. मित्रांनो, पंजाब डगराव यांच्या अंदाजानुसार 21 जानेवारी 2026 महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण सुरू राहणार आहे. यामध्ये बघितलं असेल 23 ते 28 जानेवारीच्या दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला सूर्यदर्शन कठीण होईल. याच आकाश पूर्णपणे ढगाने भरलेले राहील. ढगाळ वातावरणासाठी कारण आपण हा बदल होतोय का? तर मित्रांनो, पश्चिम उत्तर भारतात सक्रिय झालेल्या यांचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या हवामानावरती होणार आहे. त्यामुळे तापमानामध्ये आपल्याला 20 जानेवारीपासूनच आपल्याला बदल जाणवत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. तर त्यामध्ये बघितलं असेल आपण 20 जानेवारीपासून मात्र रात्री थंडी आपल्याला कायम राहणार आहे. पण कोणत्या भागात जास्त परिणाम आपल्याला जाणवणार आहे त्यासाठी आपण 23 जानेवारी बघूयात. 22, 23, 24, 25 याच्यामध्ये बघूया. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला 24 जानेवारीपासून पूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हवामान आपल्याला पसरणार आहे. 26 ते 27 जानेवारीपर्यंत आपल्याला काही भागात आता पावसाचाही शिरकाव आपल्याला किंवा थेंब पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भामध्ये आपल्याला महाराष्ट्रावर विशेष परिणाम विदर्भामध्ये आपल्याला बघितलं असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या भागात हवामानाचा अधिक परिणाम आपल्याला जाणवेल. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा जो इशारा देण्यात आलेला आहे की या ढगाळ वातावरणामुळे आपल्याला पिकाचे दुवी किंवा धुक्याचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी आपले तर जे हरभरा उत्पादन असेल शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना. चांगली कंपनीचा किंवा बुरशीनाशक, कीटकनाशक वेळेत वापरा. वेळेवरती फवारणी केल्यास पिकाचे मोठे नुकसान टाळता येईल. इतर राज्यासाठी आपल्याला मोठा इशारा आहे. कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, 26 ते 27 जानेवारीपर्यंत पावसाचं वातावरण तयार होणार आहे. त्यासाठी असा इशारा आपल्याला देण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये आपल्याला सतत बदल होत आहे, पण आपल्या कामाचं नियोजन योग्य पद्धतीनं करा. जर अशी कुठलेही जर आपल्याला अपडेट आली तर आपल्या चॅनलवरती लवकर आपल्याला सतर्क केले जाईल. त्यासाठी हा एक व्हिडिओ उपयुक्त होता. आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. अजूनही आपण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओच्या बरोबर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.